यज्ञ, एक गोष्ट सांगू? सांग ना. कृष्णाची. हो. एकदा कृष्ण आणि त्याचे फ्रेंड्स होते ना, ते त्यांच्या गायींना चरायला न्यायचे ना जंगलात. तसंच एकदा ते गायींना घेऊन जात होते. तर एकदा काय झालं, ते गायींना चरायला घेऊन गेले. गायी त्यांची गवत खायला लागल्या आणि कृष्ण आणि त्याचे फ्रेंड्स खेळायला लागले. तर खेळायला लागले, ते खेळण्यात एवढे मग्न झाले की ते एकदम आतमध्ये जंगलात गेले, खोल जंगलात गेले. तर काय झालं? तिथे खूप ज्या वेळेला झाडं वगैरे असतात ना, तिथे वारा पण जोरात असतो ना, मग त्यावेळेला जंगलात वणवा लागू शकतो. वणवा म्हणजे आग जंगलातली, आणि ती पानं एकमेकांवर घासून तिथे आग लागते. आणि तशीच आग लागली, कारण ते एकदम खोल जंगलात गेलेले. आतमध्ये खूप आग लागली आणि त्यांना खेळता खेळता 1-2 मुलांच्या लक्षात आलं की धूर येतोय कुठून तरी, असं गरम गरम वाटतंय. काही काहींना खोकला यायला लागला. मग त्यातली 2-3 जण ओरडली, इथे आग लागली आहे, कृष्णा आम्हाला वाचव, आग लागली, आग लागली. आणि सगळी मुलं एकदम घाबरली की अरे आग लागली, आता काय करायचं. मग सगळे कृष्णाला म्हणाले, आम्हाला वाचव, आम्हाला नाही माहिती आता इथून कसं बाहेर पडायचं. कृष्णाला कळलं की वणवा लागलाय. कृष्णाने त्यांना सांगितलं, काही काळजी करू नका, तुम्ही ना डोळे बंद करा. तर मग सगळ्यांनी डोळे बंद केले पटापट, कारण त्यांचा कृष्णावर विश्वास होता ना. कृष्णा जे सांगायचं ते ऐकायचे. तर सगळ्यांनी डोळे बंद केले पटापट, आणि मग कृष्णाने ती आग, स्वतःचं तोंड उघडलं आणि ती आग गिळली. आणि एका घटक्यात ती आग गिळली त्याने. आग गिळली? हां. तर आणि सगळ्यांना सांगितलं, आता डोळे उघडा. सगळ्यांनी डोळे उघडले तर सगळं तसंच शांत छान असं होतं त्या जंगलात, जसं की आग लागलीच नाही, एवढं सगळं शांत होतं. सगळे कृष्णावर खुश झाले. आणि कृष्ण पण त्यांना म्हणाला की बघा तुम्ही सगळे सुरक्षित आहात. असं कृष्णाने त्या सगळ्यांना वाचवलं. आणि कृष्णाला फक्त हे नको हवं होतं की सगळ्यांनी जर डोळे उघडे ठेवले असते तर त्यांनी कृष्णाला आग गिळताना बघून त्यांना भीती वाटली असती ना, म्हणून सगळ्यांना डोळे बंद करायला सांगितलं. पण असं कृष्णाने सगळ्यांना वाचवलं.